करण्यासाठी मी वाटण घेतलंय। वाटणामध्ये मी खोबरं, कांदा, टमाटा चांगला भाजून, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर ह्याचं वाटण करून घेतलंय। मोठी विलायची, चक्री फूल, दालचिनी, छोटी इलायची, लवंग आणि काळी मिरी आणि शाही जिरा आणि तेजपत्ता, बेसन, हिंग, तेल, मीठ आणि मसाले। आता मी गॅस ऑन करून घेतलाय। पॅन मध्ये मी 1 मोठा चमचा तेल घालून घेतलंय। तेल चांगलं गरम झालंय। आता ह्यात मी सगळे खडे मसाले टाकून घेते। फ्लेम जो आहे तो मी मीडियम फ्लेम वर ठेवलेला आहे, गॅसचा फ्लेम। खडे मसाले चांगले मी तेलामध्ये परतून घेतेय। आता यात मी जो आपला वाटण आहे ते घालून घेते। वाटण मी 2 चमचे घातले। आता याला तेलामध्ये चांगलं भाजून घेते। यात मी हिंग घालून घेते अर्धा चम्मच, हळद अर्धा चम्मच, गरम मसाला 1 चम्मच, लाल तिखट 1 चमचा, आणि धने पावडर 1 चमचा। ह्या सर्वांना चांगलं मी 2 मिनिटांपर्यंत चांगलं भाजून घेते। मसाल्यांना, वाटणाला एकसाथ भाजून घेते। चांगलं तेल सोडसपर्यंत यांना भाजून घेते। वाटणामध्ये वाटण करताना मी ऑलरेडी मीठ घातलेलं, त्यामुळे मी आता एकदम कमी मीठ घालते। तुम्ही पण तुमच्या चवीनुसार मीठ घाला। आता 2 मिनिटं चांगलं मी मसाल्यांना तेलामध्ये परतून घेतलंय। आता ह्यात मी पाणी घालून घेते। मसाले शिजवण्यासाठी मी पाणी घालून घेते। आता ह्याला मी 10 मिनिटांपर्यंत झाकण देऊन चांगलं शिजवून घेते। आता ह्याला झाकण लावून घेते आणि 10 मिनिटांपर्यंत ह्याला शिजवते। पातोड्याचं पीठ मळून घेण्यासाठी मी चण्याचं पीठ घेते। चण्याचं पीठ मी अंदाजे 2 चमचे घेतलेत। आता यात मी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेते। पाव चम्मच हिंग घालून घेते। चिमूटभर हळद घालून घेते। अर्धा चमचा लाल तिखट, धनेपूड पाव चमचा आणि गरम मसाला पाव चमचा आणि तेल। तर या सर्वांना मी एकत्र करून घेते। आता ह्यात मी पाणी घालून ह्याला चांगलं मळून घेते। पाणी मी थोडं थोडं करून घालत जाते। पाणी मी
अंदाजे 1 चम्मच, छोटा चम्मच टाकलेला आहे. जास्ती पाणी नाही घालायचं याच्यात. आणि ह्याला चांगलं मी मळून घेते, सगळं एकत्र करून घेते. आता हे मळून झालेलं आहे. आता आपण जो बेसनचं पीठ मळून घेतलंय, आता त्याला मी लाटून घेते पोलपाटावर. ह्याला पीठ चांगलं लावून, गव्हाचं पीठ लावूनच मी आता पोलपाटावर लाटून घेते. आता हे लाटून झालंय. आता ह्याला सुरीनी मी चांगलं ह्याला कापून घेते. ह्या तुम्ही चौकोनी पण करू शकतात किंवा स्टार आकाराच्या पण करू शकतात. ह्याला मी चांगलं आता कापून घेतेय चौकोनी आकारामध्ये. आता 10 मिनिटं झालेले आहेत आपण शिजत ठेवलेलं. आता मी झाकण काढून घेते. आता यात मी हळूहळू ज्या आपण पातोड्या कापून घेतल्यात त्या सोडत जाते. मी सर्व कापलेल्या पातोड्या ह्याच्यात सोडून घेतल्या आहेत. आता ह्याला मी झाकण देऊन परत पुन्हा एकदा 10 मिनिटापर्यंत चांगलं शिजवून घेते पातोड्यांबरोबर. आता 10 मिनिटं झालेत. मी आता झाकण काढून घेते. आता आपली पातोड्यांची भाजी चांगली झाली आहे. आता ह्याच्यात मी कोथिंबीर घालून घेते. आता गॅस बंद करून घेते. आपली भाजी चांगली झालेली आहे. झणझणीत अशी पातोड्यांची भाजी आता रेडी झालेली आहे. ही रेसिपी तुम्ही पण करून बघा. आवडली तर मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.